वेलकम बॅक टू माय व्लॉग. हाव आर यू ऑल. तर आता मी रेडी झाले शूटसाठी. हा माझा ज्वेलरी बॉक्स आहे, ही माझी ज्वेलरी आहे. अँड आता माझा सीन लागणार आहे, माझं स्क्रिप्ट पण आली आहे माझी. सो दिस इज माय स्क्रिप्ट. अँड आता आम्ही ना पारू सोबत महासंगमला जाणार आहे साताऱ्याला, लाईक आफ्टर 2 days. तर बहुतेक आज आम्ही इकडचं शूट रॅपअप करणार आहोत, लाईक व्हाईट हाऊसचं. आणि आज मी तुम्हाला व्हाईट हाऊसचं टूर देईन. काल मी तुम्हाला फिल्म सिटीचा सेट दाखवला, आज व्हाईट हाऊसचा सेट दाखवेन. आणि तुम्हाला मागचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, आणि हा व्लॉग पण कसा वाटतोय ते पण नक्की सांगा. प्लस मी ट्रॅव्हलिंग व्लॉग पण बनवणार आहे, जेव्हा मी साताऱ्याला ट्रॅव्हल करणार आहे ते पण मी तुम्हाला सगळंच दाखवेन पुढे काय होतं. आणि आतासाठी भेटूया जरा वेळाने. आणि आता मी चालले सेटवर. हा आमचा व्हाईट हाऊस, हा आमचा पूल. आता मी टूर तुम्हाला जरा वेळाने देते. मी माईक चार्जिंगला लावलेला पण तो चार्ज झाला नाही आहे. आणि इकडे सेटवर ना थोडा आवाज असतो, तर मला माईक लावूनच शूट करावं लागेल. अँड इथे समोर ना मास्टर शेफचं शूट चालायचं. सो आता जरा सेटवर जाते. अच्छा ना परत अरे आणि आता ना आमचा मास्टर झाला आहे सीनचा. आता मी जरा टचअप करते. आणि हा आमचा साठे. तर साठे आज व्हाईट शर्टात अंकल दिसतोय. नाही छान दिसतोय. साठे केस बनवत होता मगाशी. आणि आता इकडचा सीन माझा झाला आहे पूर्ण कंप्लीट. सेटवरचं फार काही शूट नाही करता आलं. आता कॉस्ट्यूम चेंज आहे. कॉस्ट्यूम चेंज झाल्यानंतर मी सेटचा टूर देणार आहे. ॲक्च्युली इतकं जास्त ऊन आहे की आत्ता माझं काहीच करायचं मन नाही आहे. पण 5च्या नंतर किंवा 5च्या दरम्यान थोडंसं ऊन कमी होतं, मग तेव्हा मी माझ्या मेकअप रूमपासून स्टार्ट करणार टूर आमची. आणि ही आहे माझी मेकअप रूम. मोनिका चेंज. ॲक्च्युली मी माझा माईक चेक करते, कारण माईकमध्ये ना थोडासा गोंधळ झाला असं मला वाटतं. माझ्या माईकचं चार्जिंग होत नाही आहे. का नाही होते माहीत नाही. म्हणजे हा माईक बॉक्स आहे आणि ह्याच्यात ट्रान्समीटर असतं आणि 2 माईक सेटअप आहेत माझ्याकडे. पण मगाशी ना आता इथे ग्रीन लाईट येते आहे, पण मगाशी कॉन्स्टंटली रेड लाईट येत होती. आणि रात्री चार्ज केला आहे मी तो, सकाळी थोडा चार्ज केला, पुन्हा इकडे येऊन चार्ज केला कारण रेड लाईट ब्लिंक होत होती. पण आता ते स्टेबल आहे. ग्रीन म्हणजे इट इज वर्किंग आणि प्रॉपरली चार्ज झालं आहे. जर हे ब्लिंक व्हायला लागलं दॅट मीन्स त्याची बॅटरी लो होतीये. पण काय माहिती आत्ता माईकचा काहीतरी इश्यू आहे. आय एम नॉट शुअर की टूर करताना हा सर्वाईव्ह करेल की नाही, कारण 1 महिना झाला मी माईक वापरला नाही आहे. पण आता हा व्हिडिओ मी पुन्हा ऐकते म्हणजे मला लक्षात येईल की माईक वर्किंग आहे की नाही आहे. आणि आता माझा कॉस्ट्यूम चेंज झाला आहे. सेकंड सीनसाठी बोलवलं आहे. सो आय एम गोईंग. आणि येस, आणि माझा माईक असा जरा व्यवस्थित सुरू आहे आता मला असं वाटतं, कारण मगाशी मी चेक केलं तर माझा माईक चालला आहे व्यवस्थित. हॅलो हॅलो. इतकं अख्ख्या दुनियेचं ऊन आहे इकडे. हाँ साजिद दादा व्लॉगिंग करतात. लाइटिंग सुरू आहे. सर माझा ब्लॉग. हे आमचे डिरेक्टर सर आहेत, हरीश सर. आणि इकडे लाइटिंग सुरू आहे. बाकी हा आमचा बंगला. हा हेच आहे परत कंटिन्युटीमध्ये. आणि पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेला आहे प्रथमेश. तो कोठारे विजन्सच्या पेजसाठी व्लॉग करतोय आणि आज पण तोच मला हेल्प करणार आहे टूर करण्यासाठी. आता आपण क्रॉस व्लॉगिंग चाललंय. मी ते कंप्लीट करते आणि मग माझा सीन करणार आणि मग टूर करणार. माझ्या मागे दिसतोय ना मुलगा काजू. माझ्या रूम मध्ये ना एक बुके ठेवलेला.
म्हणजे तो ड्राय नाही झाला पाहिजे म्हणून माझ्या रूममध्ये एसीच्या बाजूला ठेवलेला. हा शोधायला आला, ह्याला बुके कळला नाही म्हणून ह्याने बुक उचलली आणि हा घेऊन चाललेला. त्याला वाटतं तो बुके. मग त्याला मी सांगितलं की हा बुके नाही आहे, बुके वेगळा आहे, गुलदस्ता. मग त्याने ते उचललं आणि तो घेऊन गेला. जस्ट इमॅजिन. तुम्हाला माहिती आहे आमच्या सेटवर एक माणूस सगळ्यांना जळवतोय. आज सायंकित चाललाय गोवा विथ मयूर आणि हे दोघं कोणालाच घेऊन चालले नाहीये, सांगतायत घरी काम सुरू आहे. मग हे दोघं का चाललेत माहिती नाही. बबलू ह्याच्या घरी चाललाय. मी माझ्या घरी चाललोय, त्याला माझ्या घराचं जे काम चालू आहे ना ते दाखवायला घेऊन चाललोय. जुना हायवे, जुना मुंबई गोवा हायवे. ऍक्च्युली नवीन हायवेवरून जातो मी, बेंगलोर हायवे, पुणा बेंगलोर हायवे. पण तिथे पण काम चालू आहे रस्त्याचं. आणि मध्ये 2 काम आहेत अजून. आमच्याच सिरियलमध्ये जी गौरी काम करते तिला माणगावला सोडायचंय आणि एक पार्सल आहे, जे पार्सल पण तिकडे पुढे पेणच्या तिकडे द्यायचंय. अशी आम्ही कामं करत जाणार. ऍक्च्युली सायंकित गोवाचाच आहे आणि सायंकितकडे खूप स्टोरीज पण आहे. नेक्स्ट टाइम कधीतरी गप्पा मारू. हा भूत ऍक्च्युली भूताच्या स्टोरीज खूप आहेत ह्याच्याकडे आणि माझ्याकडे पण आहे. सो नेक्स्ट टाइम जेव्हा सायंकितकडे वेळ असेल, माझ्याकडे वेळ असेल ना 15-20 मिनिटं अर्धा तास, तेव्हा मी नक्की. आणि सायंकित इज व्हेरी गुड स्टोरी टेलर, बिलीव्ह मी. आणि तो अशी स्टोरी सांगतो की सस्पेन्स एकदम शेवटीच ओपन होतं. सो आणि परवा तर एक खूप मस्त किस्सा झाला. हा काहीतरी भूताची स्टोरी सांगत होता आणि आमची जी तिलोत्तम आहे तिने विचारलं भूताचं आहे का, तर नको सांगू. तर हा म्हणतो भूताचं आहे आणि सांगायला लागला. बट येस, मी ऑफकोर्स एक सेशन घेऊन येईन भूताच्या स्टोरीजचा. आणि ते तुम्ही फन म्हणून बघा, नॉट नेसेसरी की तुम्ही ते बिलीव्ह करायला पाहिजे. पण माझ्याकडे पण खूप घोस्ट स्टोरीज आहेत. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून. माईक सेटअप बबलूला लावलाय, बबलूला ते चेक करायचं कसं काहीतरी बोल. आम्ही गोव्याला जाणार आहे, मी आणि साई. 12 तास ड्राईव्ह करून का चालले तुम्ही? पण आम्हाला ड्राईव्ह एन्जॉय करायचं आहे. अर्थात एका दिवसासाठी काय आणि एक दिवस पण नाही प्राप्ती, 12 तास ड्राईव्ह आहे आणि टच करून येणार. आणि मजा म्हणजे काय मजा आहे सांग. मजा काय, आम्ही मजा करू, तुम्ही जळता गेला जाळे क्या. आता ह्याला माईकचा साऊंड सब समय का खेल है. इथे आमची जरा एक हाँ. और तेरा समय काय आहे? गोवा. मेरा समय गोवा है. मी आणि सांगितने केला छान व्लॉग. तुम्हाला 12 तास लागणार आहे. एन्जॉय. 12 तास कसं वाटतंय तुला? 12 तास ट्रॅव्हल करायचं आत्ता 4-5 निघून. कुछ मत बोल, भावना पोचल्या. गोव्याला जाऊ टच करून. आणि हे ऍक्च्युली हे लोक आम्हाला सांगतात की काम सुरू आहे, पण हे दोघं चालले. चला आम्ही चाललो गोव्याला. आणि आता आपण सेटची टूर स्टार्ट करतोय. माझं मेकअप युनिट सकाळी मेकअप झालाय आणि जेव्हा पॅकअप होतो तेव्हा हे सगळं मी भरून ठेवते. आता आपण सेटचा टूर घेऊया. लेफ्ट साईडला आमचे अजून मेकअप रूम्स आहेत. ही आहे माझी मेकअप रूम, ठीक आहे. आणि इकडे सुलेखाताई आणि मानसी, इकडे मेघा, तारा, सावली आणि तिकडे मुलांची रूम आहे. आता आपण जाऊया टुवर्ड्स द सेट, ठीक आहे. त्याच्या आधी इकडे पूल आहे, स्विमिंग पूल. आणि हे गोवाला जाणारे लोक हे 2 वाजता नको, पण ऐक रे, हे 2 वाजता जाणार होते. आता गोवा जाऊन फायदा काय मला सांग? किती वाजले? 6. पण मला असं वाटतं की इट इज सच अ वेस्ट. 12 तास काय ट्रॅव्हल करायचं ना, आणि ड्राईव्ह करणार यार. रात्रीची मजा. मी मयूर आणि चांदण. मी मयूर आणि सावली. पण 12 तास ड्राईव्ह करून जाणार आणि टच करून, त्याच्यात पण मजा आहे. आणि त्याच्या पुढे हे साताऱ्याला येणार आहेत थार घेऊन. चल, ऑल द बेस्ट, हॅपी जर्नी. मला थार मध्ये, पण आपण साताऱ्यात फिरू ना थार मध्ये. मी चालवणार. तुला येतं ड्राईव्ह करायला?
आज गाड़ी तेरी बहन चलाएगी. आज गाड़ी तेरी बहन चलाएगी. हा ना. विचारलंस ना मी चालवणार नाही. अच्छा आता चलो आपण टूर कंप्लीट करूया. हा त्याच्याकडे पण त्याच्या नाही कुठे कचरा आज क्लीन केलाय. हा आमचा बंगला आहे व्हाईट हाऊस. आमच्या बंगल्याचं स्विमिंग पूल. ठीक आहे तिकडे कॉस्ट्युम रूम आहे तिकडे जाऊया. हा आमचा डॉगू. हे आमचे सागर दादा. मेरा ब्लॉग चल रहा है. हॅलो. आणि ही आमची कॉस्ट्युम रूम आहे. हे उदय सर. हे विवेक दादा. आणि इकडे सगळे आमचे कॉस्ट्युम्स असतात. आमचा एडी संदीपजी द मेन. आणि स्टीम प्रेस होता इकडे. पुढच्या सीनचे कॉस्ट्युम्स रेडी होत आहेत. हा मागचा एरिया आहे बंगलोचा. खाली मेन रोड आहे. आता आपण जाऊया फ्रंटला. इथून वीणा जगताप देते मी तुला नंतर. आणि आमचे बाबा चाललेत. बाबा माय ब्लॉगिंग चॅनल. तर हे आमचे चारुदत्त भागवतजी. तुम्ही पण चालले गोवा. मला वाटतं तुम्ही मर्सिडीज घेऊन जायला पाहिजे. तू गाडी एक्सचेंज कर आज. मेघा तुला. आणि हो आमची इकडची जी स्पॉट रूम आहे ती इकडे. ही आमची स्पॉट रूम आहे. इथे चहा बनतो. इथे बनतो चहा अख्ख्या युनिट साठी. आणि साजिद दादा आहे. हे आमचे साजिद दादा. रूम मध्ये ठेव ना प्लीज. काय हो काय प्रॉब्लेम नाही. मग हातातच ठेव. सेटवरच नाही ना. चेंज नाहीये ना. आणि हा जो तुम्हाला समोर सेट दिसतोय हा मास्टर शेफचा सेट आहे. इकडे मास्टर शेफ जे आता सुरू होतं रिसेंटली ते होतं. आणि बाजूला सेलिब्रिटी मास्टर शेफ असं सुरू होतं समोर. आणि इथे बऱ्याच फिल्म्सचं पण शूट होतं. रोहित शेट्टीच्या खूप फिल्मचं शूट झालंय. आता आपण बंगल्यात जाऊया. इथून एंट्री आमची बंगल्याची. म्हणजे मेन रोडवरून मी आत आलो की इकडे आहे. हा आमचा बंगला. हा डायनिंग सेटअप आहे आमचा. आमच्या सावलीचा फॅन राहिला इकडे. आणि आमचे हरीश सर डिरेक्टर सर. त्या दिवशी पण तुम्ही बिझी होतात तर म्हटलं नंतर इंट्रोड्यूस करते. तर आता हा फॅन बंद करूया नाही तर साऊंड प्रॉब्लेम होईल. किचन कडे जाऊया आधी. हे आमचे दादा. परत एकदा हाय म्हणा. हॅलो. आणि हे आमचे साऊंड दादा रणधीर दादा. रणधीरजी ते. आणि ते ऑलवेज स्माइली असतात बरं का. राजेश दादा. शिफ्टिंग होत आहे त्यामुळे. आणि हे सागर दादा. ओ सॉरी सागर. सागर दादा मल्टीटास्किंग है. शेड्यूलिंग इलेक्ट्रिशियन कारपेंटर कुक सब बन जाते वो एक टाइम पे. सो ही इज मल्टीटास्किंग. हा आमचा किचन सेटअप आहे. जे किचनचे सीन्स तुम्ही बघता ते सगळे इकडे होतात. नाव लेट्स गो टू ऐश्वर्या रूम. ऐश्वर्या रूम मध्ये खरं शिफ्टिंग सुरू आहे आता.